न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। मागील अनेक वर्षांपासून सागर सिमेंट व MK फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वह्यांचं वाटप करण्यात येत आहे। दरवर्षीप्रमाणे या 2025-26 शैक्षणिक वर्षाकरिता 1 लाख वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवारी सागर सिमेंट कार्यालय विजापूर रोड सोलापूर येथे जिल्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात वह्या वाटप करून शुभारंभ करण्यात आला। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वह्या वाटपाचं आयोजन करत असून वही वाटपाचं हे कार्य विशिष्ट काळासाठी चालू नसून हे कार्य माझ्या हातून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अखंड कायम चालू राहील। विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायमच असेल। या सर्व कार्यात माझ्या कंपनी मॅनेजमेंट वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा राहिला याचं देखील मी मनापासून आभार मानतो, असं प्रतिपादन यावेळी सागर सिमेंट महाराष्ट्र मुख्य व्यवस्थापक MK फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले। कार्यक्रम प्रसंगी सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोडावत, सागर सिमेंटचे डीलर सोमनाथ हासाळे, शिवलाल हरळेकर, रमेश साबुनकर, प्रकाश करपे, मल्लेशी मंदोली, रमेश कलशेट्टी, SK बिराजदार, प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर, हरिबाई शाळेचे मोती बन्ने, काशीनाथ भातुंगी, सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे नागेश बिराजदार, मल्लिकार्जुन धारसंगे, कल्लप्पा हंगरगी, राजकुमार दिंडुरे, बसवराज बाके, सुरेश ढवले, प्रकाश राचेट्टी, अशोक बगले, आप्पाशा हंसनाळ, सागर सिमेंटचे अधिकारी, विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच MK फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूगौडा बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी राठोड यांनी मांडले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। दरवर्षी आम्हाला वही देत होता आणि आम्ही ह्या वह्यांचा वापर पण करतो आणि ह्या वर्षी पण आम्हाला वही भेटल्याबद्दल आम्हाला छान वाटलं। माझे नाव दयानंद सीताराम कटारे। माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूल। दरवर्षी महादेव कोगनुरे यांनी वही देतात, यांचा वापर करून आम्ही चांगला अभ्यास करतो, यासाठी धन्यवाद। आमचे कोसळे साहेब आणि पत्रकार स्वामी साहेबांनी आपल्याकडे मनोगत व्यक्त केले। मी आज एवढंच सांगणार आहे, ज्यावेळी मी समाज कार्य चालू केलं त्यावेळी राजकीय हेतू न ठेवता समाज कार्य चालू। मग जनतेची इच्छा एवढं होतं की महादेव एक सामान्य कुटुंबातून येऊन सागर सिमेंटच्या उच्च पदावर जाऊन एवढा गरीब जनतेसाठी काम करू शकतो, तर राजकीय पदावर गेल्यावर जास्तीत जास्त मोठं काम करू शकतो हे लोकांचा विश्वास। तर लोकांच्या भावना ओळखून मी पुढचा स्टेप घेतला। ज्यावेळी शनिवारी काउंटिंग झालं, मी सोमवारी नाशिकमध्ये सागर सिमेंटच्या एक महत्वाच्या मीटिंगसाठी हजर राहिलो, कारण मला माहित होतं पुढे काम आणि त्यावेळी सुद्धा जरी मी मागे सरकला असतो समजा तरी माझ्यावर टीका झाली असते की आणि काहीतरी उद्देश ठेवून आणि नंतर घरी बसला। मला फक्त जनतेसाठी लढायचं होतं, ते शेवटपर्यंत मी करून टाकलं। जी पराजित काय होणार मला माहित नव्हतं, पण एवढं मला कळलं होतं मी पडणार आहे, मी येणार नाही। सगळ्यांनी म्हणले ते अंदाज चुकला, मला माहितच होतं ना पक्षाकडून मग कसं येऊ शकतो, पण एक नवीन पक्ष आहे आणि पक्षाचं काही काम नाही इलेक्शन सोलापूरमध्ये नाही। महादेव कोगनुरे किती वोटिंग पडते मला माहित होतं। तर एवढ्याच्या माध्यमातून सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। सगळ्यांनी मला साथ दिला म्हणून मी त्या पेपरपर्यंत पोहोचलो। तर अजून खूप काम करायची इच्छा आहे, पण शेवटी माझी ताकदीप्रमाणे करणार। जर मी गेल्या निवडणुकीत निवडून असता 10 लाख वही वाटप केलं असतं मी असं, तर ठीक आहे माझ्या ताकदीप्रमाणे मी एवढं सांगेल। पहिल्यापासून सांगतो मी माझ्या श्वासापर्यंत मी समाजासाठी काम करतो। 10,000 होतील, होऊ शकतं 10 लाख होतील, मी सांगू शकणार नाही, पण जमेल तेवढं मी काम करत राहील। तेवढं सगळ्यांना मी विश्वास देतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। आणि मी माझं वह्या पालकांना देत नाही, मी विद्यार्थ्यांना देतो आणि वोटर्स विद्यार्थिनी आहेत। आता कोणीतरी म्हणजे 18 वर्षानंतर विद्यार्थी मला सपोर्ट देते म्हणून, पण काही 18 नंतर करतील का 28 वर्षानंतर मी काही एवढेच नाही, फक्त प्रत्येक विद्यार्थी शिकावं आणि पुढे जावं हे विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आई वडिलांचं जे परिस्थिती आहे परिस्थिती जाणीव ठेवून शिकले पाहिजे। एकच
भावना ठेवूनच वया वाढतात. तर शिक्षकांना सुद्धा त्या माध्यमातून एवढंच मी विनंती करेन, प्रत्येक पालकांना सांगा की इलेक्शन कोणत्या त्याने महादेव काम केलं नाही, तुमच्या मुलं शिकावं. ते महादेवचं एक स्वप्न आहे. तुम्ही त्यांना घरात बसूनच मला आशीर्वाद द्या. एवढंच या माध्यमातून आता इलेक्शन आशीर्वाद मोठं व्हावं हे आशीर्वाद पालकाकडनं मिळावं हे अपेक्षा करतो. आणि शिक्षक तर माझ्या सोबत आहेत. गेल्या वेळेस सुद्धा प्रयत्न केले, आपल्या प्रत्येक शिक्षकांनी सुद्धा प्रयत्न केले. राठोड सर तर घराघरात सगळ्यांना बोलून सांगत होते की महादेव साहेबांच्या पाठीशी राहून मला सगळ्यांनी कुठं कुठं कॉल केलं माहीत आहे. तर आपण सगळ्यांनी मला प्रयत्न केले. माझ्या विद्यार्थीसाठी सदैव काम करत राहील एवढंच या माध्यमातून विश्वास देतो. साहेबांचं कामाविषयी बोलायचं झालं तर माझी शाळा ही सोलापूरच्या त्या टोकाला आहे आणि तिथं असताना सुद्धा त्या शाळेच्या अवतीभोवती मी एकदा विषय काढला त्यांना की आमच्या शाळेच्या अवतीभोवती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि तिथं जे काम करतात मजूर वर्ग आहे, त्या मजूर वर्गांची मुलं आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. सांगितल्यानंतर प्रतिवर्षी माझ्या शाळेतील जेवढी काही मुलं आहेत साधारणपणे 700 मुलं आहेत आणि ते 700 मुलांना कमीत कमी 4 तरी वह्या पुरतील. साधारणपणे दरवर्षी एक वर्ष 5,000 वह्या पुरवले, त्यानंतरच्या वर्षी 4,000 पुरवले. अशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना जे गरजेचं आहे वह्या त्या पुरवण्याचं थोर काम, मोठं काम साहेबांनी केलेलं आहे. मी साहेबाबद्दल पेपरामध्ये वाचलेलं होतो. त्यांना शिक्षण घेताना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी पार करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि एवढ्या मोठ्या पदावर ते पोहोचले. त्या अडचणी या विद्यार्थ्यांना येऊ नये आणि त्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना ज्या ज्या काही अडचणीच्या गोष्टी असतील त्याचा खालीचा वाटा म्हणून आपण या सर्व विद्यार्थ्यांचे, जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना वह्या पुरवायचं त्यांनी ठरवलं आणि ते काम ते करत आहेत. त्याचबरोबर माझ्या शेळगेसारख्या कडेच्या भागाला मध्यंतरी 1-2 घरं जळाली होती. ती घरं जळालेली असताना अजून आमच्यापर्यंत निरोप नव्हता. आम्ही शेळगेतच राहत होतो. परंतु आमच्या शाळेतल्या शिपायांनी सांगितलं साहेब तिथे पोहोचले आणि त्यांची मदत सुद्धा तिथे पोहोचली. आर्थिक मदत असू दे, अशा प्रकारची मदत त्यांची त्यांचा सर्व स्टाफ. आत्ताच वांगीकर सरांनी एकंदर कार्यक्रमाविषयी कोगनोले साहेबांविषयी आपलं मत व्यक्त केलं. असं प्रत्येकाला असं वाटलं होतं, प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंकेची पाल चुकली होती की यावर्षी सागर सिमेंट कंपनीकडून वह्या मिळतील की नाही. कारण थोड्याशा अपयशानं खचून जातील ते कोगनोले साहेब कसे. कारण राजकारणामध्ये यश अपयश असतं. राजकारण आणि समाजकारण ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, याची जाणीव त्यांना पूर्ण आहे. आणि आमच्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत ते या वह्यांची वाट पाहत होते. कोगनोले साहेब तुम्ही केव्हा सागर सिमेंटच्या सर वह्या घ्यायच्या की नाही, मुलांचे प्रश्न येत होते. आम्ही म्हणत होतो की नक्की मिळणार आहे. आणि कोगनोले साहेबांनी वही वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात आमच्या जिल्हा परिषद शाळा मजरेवाडी येथून सुरुवात केलेली 6 वर्षापूर्वी. तो जरा जो असा शुभारंभाचा कार्यक्रम आमच्या इथं त्यावेळेचे तत्कालीन खासदार साहेबांच्या शोकस्ते झाला होता. आणि आम्हाला तुम्हाला या निमित्तानं असं सांगायचं की तुम्ही तळागाळात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामनापर्यंत पोहोचलेले आहात. तुमच्या वह्यामधून येणाऱ्या काळातला आमचा देश घडतोय असं म्हणलं तरी वावगं करू नये. आज आमचे जे विद्यार्थी तुमच्या वह्याचा उपयोग करून आपलं शिक्षण पूर्ण करतायत ते आता सध्या अजून शाळकरी आहेत. त्यांना अजून 18 वर्ष होऊ द्या. इतकंच मी या प्रसंगी बोलतो. ते जेव्हा 18 वर्षाचे होतील, त्यांना जेव्हा मतदानाचा हक्क होईल तेव्हा त्याची योग्य पोचपावती आपल्याला त्यांच्या माध्यमातून मिळेल. तुम्ही त्या हेतूनही काम करत नाही, परंतु एक आदर्श
समाजसेवक म्हणून तुमच्याकडं समस्त या परिसरातली जनता पाहते, विद्यार्थी पाहतात, शिक्षक पाहतायत. तुमचं हे सामाजिक काम असंच उत्तरोत्तर वाढत जावं. तुमच्याकडून विद्यार्थी हित, गोरगरिबांच्या हिताची कामं घडो. कारण तुम्ही डाऊन टू अर्थ आहात. तुम्ही या सगळ्या अडीअडचणींमधून फेस करत करत तुम्ही या उंचीपर्यंत पोहोचलेला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या दुःखाची जाणीव तुम्हाला आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आज तुमच्या वयाच्या माध्यमातून किंवा तुमच्या मदतीच्या माध्यमातून जे यश भावी काळामध्ये मिळवतील ते निश्चितच तुमचं ऋण आयुष्यभर ठेवतील. स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर एलकेजी, सीनियर एलकेजी, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है. तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में.